आज ना मला 4 ते 6 महिन्याच्या बाळासाठी एक सुंदरसं हे कॉटनचं टोपरं बनवायचं होतं. टोपडं पण म्हणतात ह्याला मग. तर हे मी 13x13चं हे कापड घेतलेलं आहे. 13x13 हे 2 कापडं घेतलेली आहेत. एक अस्तर आहे आणि एक मेन कापड घेतलेलं आहे. तर ह्याची ना चौकोनी गडी घेतलेली आहे आपण. तर 13च्या निम्मे किती होतात? 6.5. तर मी इथे 6.5वर मार्किंग करते, गोल शेप देते आहे इथे. आणि आता आपण तो कट करून घेऊया. आता हा संपूर्ण खोलूया, हा एक वर्तुळ तयार होईल. आता या वर्तुळाला साईडने आपण शिलाई मारून घेऊया, म्हणजे तो फिक्स राहील. आता आपल्याला काय करायचं आहे, फोल्ड मारून ना 2.5 इंचावर मार्किंग करायचं आहे इथे आणि नॉच पाडून घ्यायचं आहे. आणि त्या नॉचेसच्या वरती आपल्याला अर्धा इंच सोडून अर्धा इंचाच्या प्लीट्स टाकायच्या आहेत. ओके, संपूर्ण सर्कलमध्ये. आणि ह्या प्लीट्स एवढ्या झाल्या पाहिजेत ना, की त्या टोटल मिळून 13 इंचाच्या झाल्या पाहिजेत. आता हे मी मोजती आहे, तर ही 6.5 इंच झाली पाहिजे, म्हणजे टोटल आपली 13 इंचाची तयार होईल. आता इथे परत खाली 2.5 इंचावर मार्किंग करायचं आहे आणि कट करायचं आहे. हा गळ्याकडचा भाग आहे. आता इथे मी काय केलं आहे बघा, 7x13चा कापड घेतलेला आहे आणि ही एक कॅनव्हास पट्टी घेतलेली आहे, जी आपण शर्टाच्या कॉलरला लावतो ना ती. तर ही पण 6.5x2 इंच घेतलेली आहे, म्हणजे टोटल 13x2 इंचाची ही पट्टी घेतलेली आहे. आणि ह्याला ना कॅपचा शेप द्यायचा आहे, कारण हा कॅपवाला टोपरा आहे, म्हणजे समोरून ना असा छानसा फ्लॅप येईल कॅपसारखा. तर हा फ्लॅप मी तयार केलेला आहे आणि हा त्या पट्टीवर मी ठेवते आहे. ही पट्टी फोल्ड केलेली आहे आणि त्याच्यावर मी हा फ्लॅप ठेवते आहे. साईडने हा गोल शेप शिवून घ्यायचा आहे आणि एक बाजूला दुमडपट्टी मारून घ्यायची आहे आपल्याला. जिथे आपला तो कॉटनचा कॅनव्हास पट्टी आहे ना, त्याच्यावर आपण दुमडपट्टी मारून घ्यायची, म्हणजे ती फिक्स होऊन जाईल, हलणार नाही. आणि हा वरचा भाग जो एक्स्ट्राचा कापड आहे ना, ते कटिंग करून टाकूया आणि हे उलटं करून घेऊया आपण. आणि आता आपण हे ना आपल्या टोपऱ्याला जॉईन करायला घेऊया. पण त्याच्या अगोदर वरून एक किनारीची शिलाई पण मारून घेतली, म्हणजे तो व्यवस्थित छान फिक्स झाला. आता ह्याचा मधला भाग काढायचा आपल्याला आणि तसंच टोपऱ्याचा पण मध्यभाग काढायचा आहे. ह्याचा संपूर्ण डिटेल व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर आहे. खाली लिंक म्हणून टाईप केलं तर तुम्हाला लिंक मिळेल, किंवा मी स्टोरीमध्ये पण ह्याची लिंक देईनच. तर हे बघा, मी मध्यापासून जॉईन करते आहे. हा वरचा फ्लॅप असं दोन्ही बाजूला मध्यापासूनच जॉईन करायचं आहे. तर इथे संपूर्ण आपलं टोपरं तयार झालेलं आहे. मला माहिती आहे तुम्हाला हे टोपरं फार आवडलेलं आहे, त्यामुळे आता तुम्ही पटकन लाईक करणार आहात. तर हे बघा, हा फ्लॅप मी वरती फिरवलेला आहे आणि आता खाली आपल्याला 24 इंचाची एक पट्टी लावायची आहे लांबडी, जिची विड्थ असणार आहे 1.5 इंच. तर हा संपूर्ण टोपरं आपलं तयार झालेलं आहे. चला पटापट फॉलो करा चॅनलला.